हॅलो सर्व विद्यार्थ्यांचं या आजच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये मी स्वागत करत आहे. आपण ट्रिग्नॉमेट्री या टॉपिकची अगोदर व्हिडिओ बनवलेली होती. आत्ता आपण ट्रिग्नॉमेट्री याच पार्टवरती महत्त्वाचा जो पार्ट आहे की जो इझी आहे, सोपा आहे, पण काही प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँड यांच्यामध्ये काही कन्फ्युजन असतं. तर मागचा व्हिडिओ आपण जो बनवलेला होता ते इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आणि त्यावर आधारित टप लेवलची एक्झाम्पल बघितलेली होती. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. बघा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा जो 12ला जो सिलॅबस आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन, फॉर्म्युले सगळे माहीत आहेत तुम्हाला, परंतु त्यावर आधारित प्रत्यक्ष एक्झाम्पल जरा आपण आता बघणार आहोत. आता जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन यामधला पहिला जो पार्ट आहे आपण प्रिन्सिपल सोल्युशनकडे आपण बघणार आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशनच्या बाबतीत जरा विचार करा. बघा, इथं असा एक्स ॲक्सिस असेल, इथं वाय ॲक्सिस असेल, इथं 0 डिग्री, इथं π/2, इथं असतं पाय, इथं 3π/2 आणि इथं काय 2π. एक कंप्लीट रोटेशन. एखादा जर अँगल आपण असा घेतला आणि हा अँगल असा रोटेट करायला लागल्यानंतर इथं 90 डिग्री होणार आहे, इथं 180 होणार आहे, इथं 270 होणार आहे, इथं 2π होणार आहे. हे आपणाला माहीत आहे इथपर्यंत. वन कंप्लीट रोटेशन. प्रिन्सिपल सोल्युशन जे असतं तर ते आपण इन्व्हर्सबद्दल बोलत नाही, फक्त प्रिन्सिपल सोल्युशन. वन कंप्लीट रोटेशन ऑफ अ स्टँडर्ड अँगल म्हणजे 0 डिग्रीपासून 360 डिग्रीपर्यंत, म्हणजे 0 to 2π. बघा, प्रिन्सिपल सोल्युशन जे असतं, प्रिन्सिपल सोल्युशन हे जे काढत असताना लक्षात ठेवा 0 to 2π हा इंटरवल तेवढा लक्षात ठेवा, म्हणजे वन कंप्लीट रोटेशन त्या दरम्यानच व्हॅल्यू यायला पाहिजेत. हा पॉईंट पहिला, बरोबर आहे. आता याच्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन काढत असताना मग रेशो कुठले झाले? सगळे 6चे 6 रेशो. साईन रेशो, कोसाईन रेशो, टँजंट रेशो, कॉट रेशो, सेक आणि कोसेक. एक लक्षात ठेवा, प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला साईनचं काढायचं असेल तर अर्थातच यापैकी इथून इथंपर्यंतच आन्सर असणार आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशन काढतानाचं एक मी चार्ट देतो बघा. साईनच्या बाबतीत इथं 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि काय 90 डिग्री हे डिग्रीच्या भाषेमध्ये आपल्याला याचे आन्सर्स द्यायचे आहेत. आता हे जे आहे ना 0, इथं 30 डिग्रीला आपण काय म्हणतो π/6, इथं π/4, इथं π/3 आणि इथं काय π/2. साईनच्या बाबतीत बघा, साईन 0 0, साईन 30 1/2, 1/√2, इथं √3/2 आणि इथं 1. साईनच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे कॉस, इथं 1, इथं √3/2, 1/√2, 1/2 आणि इथं 0. आणि टॅनच्या बाबतीत 0, इथं 1/√3, 1√3 आणि इथं नॉट डिफाईन. बस एवढाच चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. सर्व प्रकारची प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी याची मदत होणार आहे. अजून एक लक्षात ठेवा, इथं जे दिलेलं आहे काय दिलं आहे बघा बरं, कॉस ऑफ एक्स इक्वल टू 1/2. मी आता इथं लिहायला सुरुवात करतोय. बघा, कॉस ऑफ एक्स इक्वल टू 1/2. तर कॉसची कोणती व्हॅल्यू 1/2 येते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं बघा या चार्टमध्ये 1/2 इथं येते किती π/3, बरोबर का. म्हणजेच इथं बट कॉस ऑफ π/3 इक्वल टू 1/2 आणि एक उत्तर मिळालं आपणाला किती π/3 उत्तर मिळालं. शोधा कुठं आहे बघा ऑप्शनमध्ये. इथं π/3 आहे, इथं π/3 आहे, बरोबर आहे. इथं काय नाही आहे, इथं काय नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन निघून गेला, हा ऑप्शनसुद्धा निघून गेलेला आहे. लक्षात आलं? यस. आणि
इथंच लक्षात करते बघा, कॉसची व्हॅल्यू 1/2 पॉझिटिव्ह नंबर आहे, बरोबर का. आणि कॉस रेशो पॉझिटिव्ह कुठं होतं, क्वाड्रंट पहिल्यामध्ये आणि कुठल्यामध्ये, चौथ्यामध्ये, बरोबर आहे का. यामध्ये कॉस येणार नाही, आला तर तो निगेटिव्ह येईल. यामध्ये कॉस येणार नाही, आला तर तो निगेटिव्ह येईल. पण कॉसच्या व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह 1/2 आहे. म्हणजे याचं उत्तर यामधलं एक झालं, प्रिन्सिपल सोल्युशन एक तयार झालं. पण दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन ते यातलंच असलं पाहिजे. म्हणजे क्वाड्रंट नंबर कुठला, चौथ्यामधला पाहिजे. चौथ्यामधला अँगल असा दर्शवला जातो कॉस 2π मायनस, बघा इथून इथंपर्यंत या 2π मायनस ऑफ थिटा. बघा फॉर्म्युला कुठला वापरला, 2π मायनस थिटा म्हणजे कॉस 2π मायनस थिटा म्हणजे हा π/3. आता ह्याला फक्त सिम्प्लिफाय करा. छेद समान नाही आहे, डिनॉमिनेटर समान नाही आहे. 3 2 6 म्हणजे 5π/6 आणि अशा रीतीने कॉस ऑफ 5π/6. मग 5π/6 हे उत्तर तुमचं इथं असलं पाहिजे, बरोबर ना. 5π/6 हे उत्तर असलं पाहिजे. पुन्हा एकदा चेक करा, 5π/6 इथं असलं पाहिजे, तर 5π/3 दिसतंय, तर 5π/6 इथं उत्तर इथं असलं पाहिजे. या ठिकाणी तरी पाहिजे, नाहीतर या ठिकाणी उत्तर तुमचं असलं पाहिजे. लक्षात आलं का. अशा रीतीने आपण प्रत्यक्ष काय केलं की कॉसच्या ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या आपण चेक केलेल्या आहे. साधं सिम्पल टेक्निक सांगतो तुम्हाला. कॉसची व्हॅल्यू 1/2 आहे, लगेच तुम्हाला ह्याला प्लस का मायनस साईन आहे, प्लस साईन आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं एक आन्सर पहिल्या क्वार्टरमध्ये पाहिजे, ते आपण काढलंच. बघा या नियमानुसार 1/2च्या आधारे π/1 कॉस, बघा 1/2 इथं आहे, म्हणजे π/3 उत्तर असलंच पाहिजे. यस, म्हणजे एक तर उत्तर इथं असलं पाहिजे, नाहीतर एक उत्तर इथं असलं पाहिजे, बरोबर आहे. अजून एक उत्तर सांगतो. आता π/3 म्हणजे ॲक्च्युली किती डिग्री माहीत आहे ना, 60 डिग्री. विचार करा, 60 डिग्री, मग 60 डिग्री इथंच असतो. आणि दुसरं इथून 360मधून 60 मायनस करा, 300 डिग्री हे उत्तर असलं पाहिजे. किती डिग्री पाहिजे, 300 डिग्री पाहिजे, बरोबर आहे. मग आता तुमचं कन्फ्युजन आहे काय, हे आणि हे आन्सर नाही, मग उत्तर यामधलंच पाहिजे आणि यामधलं असलं पाहिजे. एवढं तर लक्षात आलं. आता हे दुसरा अँगल आहे की नाही, मग 5π/3 आन्सर की 2π/3 उत्तर. आपलं करेक्ट उत्तर किती आलं आहे बघा बरं, 2π मायनस π/3, 2π मायनस π/3, 3 2 6 5π/3 हेच उत्तर असलं पाहिजे बरं का. 3 2 6 6 1 5π/3, सॉरी 5π/3 हेच उत्तर असणार आहे. आणि हे उत्तर इथं करेक्ट झालेलं आहे. आपलं उत्तर कन्फ्युजिंग न होता काढलं पाहिजे, कारण तुम्ही जे उत्तर आत्ता काढलेलं आहे, आता मी 300 डिग्री पाठवलं बघा, सांगितलेलं आहे, तर 300 ह्याचं 300 डिग्री येतं आहे का ह्याचं 300 डिग्री येतं आहे, तर कन्व्हर्शन करून सुद्धा बघितलं पाहिजे. मी 5 वरती हात ठेवतो. π/3 म्हणजे किती आत्ता सांगितलं तुम्हाला, 60 डिग्री. 60 मल्टिप्लाय बाय 5, 300 डिग्री आलं, हेच उत्तर असणार आहे. आता ह्याचा विचार करा, π/3 म्हणजे किती, 60. 60 मल्टिप्लाय बाय 2 120, आणि 120 हा अँगल दुसऱ्या क्वार्टरमध्ये येतो, आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह. आपण इथं पॉझिटिव्ह दिलं आहे, म्हणजे असं सुद्धा चेक केलं तरी चालतं. लक्षात आलं का. येस. आणि अशा रीतीने आपण प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉसचं शोधून काढलेलं आहे. ठीक आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशन आपण आता सगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल सोल्युशन बघा बरं. कॉसची व्हॅल्यू 1/2 दिले. आता जर 1/√2 असते तर बघा प्रिन्सिपल सोल्युशन काय, cos x = 1/√2 याचं प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं तर काय करणार आहे त्याचा विचार करा बरं, जरा करा बरं. cos x = 1/√2 मला सांगा, मी सांगतोय तसा विचार करा. 1/√2ला प्लस की मायनस साईन आहे, प्लस, म्हणजे याचं एक आन्सर पहिल्या क्वार्टरमध्ये असणार आहे, म्हणजे π/4 हे उत्तर असलं पाहिजे. आता इथं ऑप्शन वगैरे मी लिहिलेलं नाहीत, पण जरी ऑप्शन असल्या तरी ऑप्शन न बघता तुम्ही उत्तर सांगता यायला पाहिजे. उत्तर बघा, एक उत्तर π/4, मग ABCD ऑप्शनमध्ये π/4 कुठं आहे ते बघायचं. ओके. यस. अजून एक उत्तर किती पाहिजे बघा बरं, याला प्लस साईन आहे, प्लस साईन आहे, याचा अर्थ क्वार्टर नंबर चौथ्यामध्ये उत्तर पाहिजे. म्हणजे बघा कॉस चौथ्यामध्ये काय,
2 पाय मायनस हेच पाय बाय 4 वापरा, म्हणजे कॉस 4 दुने 8, 8तून 1 गेलं 7 पाय बाय 4 आणि अशा रीतीनं 7 पाय बाय 4 संपलं. इथं उत्तर प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कुणाचं प्रिन्सिपल सोल्युशन काढलं? कॉस एक्स इक्वल टू 1/√2 प्रिन्सिपल सोल्युशन आपली ह्याच्याविषयी आता मी बोलतोय. आता एक एक्झाम्पल होतं ना, ह्यातले सगळे बारकावे सांगतो. तुम्हाला माहीत आहे की हा रिझल्ट तुम्हाला माहीत, सेक ऑफ थिटा इक्वल टू 1 काय कॉस ऑफ थिटा, सगळ्यांना माहिती आहे. येस. आणि मग तुम्हाला हाच प्रश्न विचारला, कॉस एक्सच्या ऐवजी कॉसच्या उलटं काय असतं सांगा बरं? सेक, म्हणजे सेक ऑफ एक्स इक्वल टू √2 1/√2 आहे ना, त्याचा उलट काय ना √2 आहे. आणि असाच प्रश्न विचारला, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ सेक एक्स इक्वल टू √2. घाबरायची गरज नाही. सेक ऑफ एक्स इक्वल टू √2 ह्याचं पटकन रूपांतर यामध्ये करा, कॉसमध्ये करा, म्हणजे हे, आणि याचं उत्तर हे तुम्ही शोधून काढलेलं आहे. ओके. आता ह्याच्यानंतर याला मी मायनस असं साइन देतो. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस, द प्रिन्सिपल सोल्युशन कॉस एक्स इक्वल टू -1/√2. याचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं बघा. प्रिन्सिपल सोल्युशनचा अर्थ लक्षात आला, एक राऊंड पूर्ण होताना इथून इथपर्यंतच प्रिन्सिपल सोल्युशन असतं. आता हे काढताना मी सांगितलेले नियम व्यवस्थित आठवा. प्रिन्सिपल सोल्युशन, याला प्लस की मायनस साईन आहे? मायनस साईन, बरोबर आहे. मग एक आन्सर कुठं पाहिजे? कॉस. कॉस हे निगेटिव्ह कुठं असतं? क्वाड्रंट नंबर दुसरा आणि क्वाड्रंट नंबर तिसरा. ओके, एवढं तर लक्षात आलं. म्हणजेच कॉस बघा पाय मायनस थिटा इथे एक उत्तर असेल आणि कॉस पाय प्लस थिटा. यस, पहिलं सोल्युशन आणि इथं दुसरं सोल्युशन. ओके, चेक करूया. कॉस पाय मायनस, आता कॉसची व्हॅल्यू आता निगेटिव्हकडे बघत बसू नका. 1/√2 चार्ट बघा. कॉस 1/√2 वरती किती आहे? पाय बाय 4. पाय बाय 4 उचला आणि या जाग्यात ठेवा. पाय बाय 4. इथं सुद्धा कॉस पाय मायनस पाय प्लस पाय बाय 4. आणि याला फक्त सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करा. किती येईल सांगा बरं? कॉस इथं छेद समान नाही आहे, 4 एके 4 आतून एक गेलं 3 पाय बाय 4 आणि इथं कॉस 4 एके 4 5 पाय बाय 4. आणि अशा रीतीनं 3 पाय बाय 4 हे एक आन्सर झालं आणि 5 पाय बाय 4 हे एक आन्सर झालं. प्रिन्सिपल सोल्युशन काढून कुणाचं तयार झालेलं आहे? कॉस एक्सचं तयार झालेलं आहे. कॉस एक्स इक्वल टू -1/√2. अजून एक सांगतो प्रश्न तयार केल्यानंतर. आता ABC ऑप्शन मी तर लिहित बसलेलं नाही, तुम्हाला आयडियाज द्यायला लागलेला आहे. आता कॉसच्या उलट कोण असतं? सेक. सेक ऑफ एक्स इक्वल टू -√2. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस कॉस सेक एक्स इक्वल टू -√2. याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढा म्हटलं की काय करा? सेक म्हणजे कॉस. बघा याचं उत्तर कसं काढायचं बघा. सेकचा अर्थ काय? कॉस. मग मी सुरुवात करतो. कॉस थिटा इक्वल टू 1/सेक थिटा, म्हणजे कॉस ऑफ एक्स इक्वल टू 1/सेक ऑफ एक्स, बरोबर आहे. आणि सेक ऑफ एक्सची डायरेक्ट व्हॅल्यू इथं दिसते, ती मी ठेवायचा प्रयत्न करतो. बघा बरं, म्हणजेच कॉस ऑफ एक्स इक्वल टू 1. तसाच इथं काय? -√2 मायनस सेंटरला ना, आणि कॉस ऑफ एक्स इक्वल -1/√2. आणि हे उत्तर मी इथं अगोदर काढलेलं आहे. ॲट अ टाइम कॉसचं प्रिन्सिपल सोल्युशन काढताना सेकचं प्रिन्सिपल काढण्याचं टेक्निक द्यायला लागलो आहे. याच पद्धतीनं साईनचं प्रिन्सिपल सोल्युशन काढताना आपोआप कोसेकचं सुद्धा ट्रिक तेच वापरा. ओके, येस. आता इथं जाऊया. आता मी काय करतोय बघा, इथं कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सांगा उत्तर कुठं कुठं असेल? क्वाड्रंट नंबर सेकंड आणि क्वाड्रंट नंबर थर्ड. आता हे डिटेल लिहायची बी गरज नाही. फॉर सेकंड क्वाड्रंटमधलं उत्तर तपासण्यासाठी आणि थर्ड क्वाड्रंटमधलं उत्तर तपासण्यासाठी काय करा? पाय मायनस पाय बाय 4 आणि इथं पाय प्लस पाय बाय 4. लक्षात आलं का? म्हणजे किती? 4 1 3 पाय बाय 4 हे उत्तर असेल. आणि इथं 4 1 4 आणि हे 1 5 5 पाय बाय 4 हे याचं उत्तर इथं असणार आहे.
म्हणजे ॲट अ टाईम प्रिन्सिपल सोल्युशन कुणाकुणाची काढून मागाशी सुरुवात झाली बघा. आपण साईनची प्रिन्सिपल सोल्युशन कशी काढायची बघितली, कॉसची प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं आपण इथं बघितलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण काय करूया, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही तुम्हाला इथं उत्तरं काढता यायला पाहिजेत. येस, आता मी हा भाग काढतो बाजूला. आता इथं मी प्रश्न बदलतो. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, आपण टॅनकडे जाण्याचा विचार करूया. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ टॅन ऑफ एक्स इक्वल टू, आता टॅन ऑफ एक्स इथलं शोधा 1/√3. बघा मी काय घेतलं आहे 1/√3. याचा तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. मी सांगितलं तेच टेक्निक फक्त वापरायचं, वेगळा विचार करायचा नाही. वी आर डिस्कसिंग प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल व्हॅल्यू नव्हे. प्रिन्सिपल व्हॅल्यू इन्व्हर्स फंक्शनमध्ये असते याची जाणीव ठेवा जरा. ओके, आता इथं बघा टॅन ऑफ एक्स इक्वल टू 1/√3. आता टॅनला चिन्ह प्लस की मायनस, इट इज अ पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्यामुळे टॅन पॉझिटिव्ह कुठं कुठं असतं, क्वाड्रंट नंबर फर्स्ट आणि क्वाड्रंट नंबर थर्ड. म्हणजे तुमची प्रिन्सिपल सोल्युशन एक यात पाहिजे आणि एक यात पाहिजे. ओके, आणि यात असताना लगेच कळतं आहे की टॅन ऑफ दिस म्हणजे π/6. बघा बरं 1/√च्या वरती किती आहे, π/6 उत्तर तयार झालं. आणि इथलं पाय प्लस थीटा, याचा अर्थ बघा की इथून इथंपर्यंत पाय प्लस थीटा म्हणजे इथं टॅन पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पाय प्लस काय π/6, 6×1=6 आणि 1=7, 7π/6. आणि अशा रीतीनं प्रिन्सिपल सोल्युशन काय काय तयार झाली बघा, π/6 आणि 7π/6 हे याची प्रिन्सिपल सोल्युशन तयार झालेली आहेत. लक्षात आलं. आता हाच प्रश्न विचारला कॉट वापरून, म्हणजेच काय असणार आहे, कॉट ऑफ एक्स आणि 1/√3चा उलटं काय √3. प्रिन्सिपल सोल्युशन नेहमी 2 असणार आहेत. आता प्रिन्सिपल सोल्युशन कोणाचा कॉट एक्सचा काढायचं आहे, √3 आहे. कॉट एक्सच्या उलटं काय टॅन एक्स आणि 1/√3. आणि हे उत्तर आपण अगोदरच काढून ठेवलेली आहेत. समजलं का. येस. मग प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 डिग्रीपासून 2π या दरम्यानच प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला सांगायची आहेत. ओके, आता मी काय करतो, याला मायनस साईन वापरतो. मायनस साईन विचार करा. आता मायनस साईन वापरत असताना टॅन हे मायनस आहे तर लिहितो निगेटिव्ह. मग टॅन निगेटिव्ह कुठं कुठं असतं, क्वाड्रंट नंबर सेकंड, यस इथं सेकंड लिहितो. आणि क्वाड्रंट नंबर फोर्थ. सेकंडमध्ये आन्सर लिहिताना काय लिहायचं, π-θ. आणि फोर्थमध्ये 2π-θ. एवढं सोप्या पद्धतीनं आपल्याला उत्तर आहे. π-θ, थीटा म्हणजे 1/√3 चेक करा, π/6. आणि इथं 2π - π/6, 6×1=6 1 गेलं किती 5π/6. हे झालं प्रिन्सिपल सोल्युशन. आणि 7×12 1 गेलं 11π/6. हे प्रिन्सिपल सोल्युशन कुणाचं, ह्या टॅन एक्स इक्वल टू मायनस ऑफ काय π/3 मी सांगितलेलं आहे. आता हे जे चार्ट दिसतोय इथं त्याच्यावर जरा बारकाईने विचार करा. काय करायचं, कुठलाही एक्झाम्पल असेल ते इथं लिहायचं, ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कन्सिडर करा, त्याच्यावरनं क्वाड्रंट ठरवा आणि त्या क्वाड्रंटवरनं अँगल दोन्ही बाजूला 2 तयार करा. एवढ्या सोप्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण इथं मागापासून बघतोय. कुठले कुठले बघितले एक्झाम्पल, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साईनचं बघितलं, कॉसचं बघितलं आणि टॅनचं बघितलं. आता टॅनच्या उलट कॉट दिलं, कॉट ऑफ एक्स इक्वल -√3. कॉट ऑफ एक्स इक्वल टू -√3 याचं प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं तर कॉट म्हणजे टॅन, ह्याला बघा की आपण 1 असतं, उलटं केलं की हेच दिलं. मग ह्याचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे याचं प्रिन्सिपल सोल्युशन, आणि ते तरी आपण इथं काढलेलं आहे. ओके, आता प्रिन्सिपल सोल्युशन आपला हा पॉईंट सुरू आहे. आता टॅनच्या पुढं अजून कोण राहिलं आहे, 1 राहिलं आहे आणि काय √3 राहिलेलं आहे. इथं लिहितो टॅन एक्स इक्वल टू 1. याचं प्रिन्सिपल सोल्युशन शोधायचं आहे. मला सांगा आपला नियमानुसार काय करावं लागतं, टॅन एक्स इक्वल टू 1. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चिन्हायला, पॉझिटिव्ह. सो हिअर पॉझिटिव्ह.
येस, पॉझिटिव्ह म्हणजे क्वार्टर नंबर पहिल्यात उत्तर पाहिजे. येस, हेअर पहिला. अजून कुठं पाहिजे? क्वार्टर नंबर तिसरा. कारण ASTC नियमानुसार टॅन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट ॲज वेल ॲज इन थर्ड. ओके, आता पहिल्या क्वार्टरमधले लगेच उत्तर कळतं किती? π/4, कारण टॅन 85 किंमत 1 येते. आणि इथं तिसऱ्या क्वार्टरमध्ये कसं असतं? पाय प्लस थिटा. सो पाय प्लस π/4 हाच घ्यायचा इथं. आणि 5 π/4. आणि अशा रीतीने याचं उत्तर इथं तयार झालेलं आहे. पुढचा प्रश्न, याला मी मायनस वापरतो. प्रिन्सिपल सोल्युशन, वी आर डिस्कसिंग प्रिन्सिपल. पुन्हा ऐका जरा. tan x = 1 हे प्रिन्सिपल सोल्युशन आता काढलेलं आहे. आता ह्याचं तर प्रिन्सिपल सोल्युशन काय असेल? टॅनची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह. इथं मायनस असताना निगेटिव्ह. मग टॅन निगेटिव्ह कुठं असतं? क्वार्टर नंबर सेकंड. इथं सेकंड लिहितो. आणि क्वार्टर नंबर चौथा. बरं, सेकंड क्वार्टरमधला अँगल π-θ आणि क्वाड्रंट नंबर चौथ्यातला 2π-θ. बघा बरं, इथं π-θ हा क्वाड्रंट, चौथ्यामध्ये 2π-θ. बरोबर आहे. आता इथं पाय मायनस व्हॉट इज थिटा बघा बरं, इथं π/4 आणि इथं 2π-π/4. 4 एके 4 एक गेलं, 3π/4 एक उत्तर असलं, 8 7π/4. मगापासून फक्त आणि फक्त प्रिन्सिपल सोल्युशनच्या बाबतीत आपण बोलतोय. आता विचार करा बरं, प्रिन्सिपल सोल्युशन हे आपण काढले, पण व्हॉट आर द प्रिन्सिपल सोल्युशन फॉर दीज नंबर्स अँड दीज ऑल्सो. आता ह्याची प्रिन्सिपल सोल्युशन काढताना तुम्ही काय विचार करणार आहे? प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, इथं जर दिलं sin x इथं घेतो, sin of x प्रिन्सिपल सोल्युशन 1. सांगा बरं, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin x = 1. विचार करा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह व्हॅल्यू? पॉझिटिव्ह. मग साईन पॉझिटिव्ह कुठं असतं? क्वाड्रंट पहिला आणि क्वाड्रंट दुसरा. मला सांगा, sin x इथून इथपर्यंत प्रिन्सिपल सोल्युशन पाहिजे, पण साईनची व्हॅल्यू 1 कुठं असते? इथं sin 90 इज 1. फक्त π/2 हेच एकटंच उत्तर असणार आहे, फक्त एकच आन्सर असणार आहे. लक्षात आलं का? प्रिन्सिपल सोल्युशन. मग प्रिन्सिपल सोल्युशन जास्तीत 2 असू शकतात, कमीत कमी 1 असू शकतं, कधी कधी असणारही नाही. लक्षात ठेवा, असणारही नाही. कारण मी टॅनच्या बाबतीत विचार करा बरं, tan of x = 0. नॉट डिफाईनचं माहिती आहे? नॉट डिफाईन 90 डिग्री. tan of x = 0 बघा बरं, tan x = 0. इथं किती? 0 डिग्री. येस, ते सोपंच आहे, तुम्हाला ते कळतंयच तुम्हाला. प्रिन्सिपल सोल्युशन 0 आणि काय पाय हे असणार आहे, कारण 0 डिग्रीसाठी tan 0 0 आणि tan पाय 0. 0 to 2π म्हणजे 2 प्रिन्सिपल सोल्युशन तुमची इथं असणार आहेत. बरोबर आहे. आणि अशा रीतीनं आपण अतिशय महत्त्वाचा पाठ इथं आपण पूर्ण केलेला आहे. आता एक कन्सेप्ट आहे की नंबर ऑफ सोल्युशन्स. व्यवस्थित ऐका जरा. नंबर ऑफ सोल्युशन्स, द नंबर ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin of x = 1/2 in the interval 0 to 3π. आता प्रिन्सिपल हा शब्द मी वापरलेला नाही, तर इंटरवल कुठला आहे बघा बरं? 0 to काय? 3π. मग नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स किती आहेत? 2 आहेत का 3 आहेत का 5 आहेत? बरोबर आहे का 4 आहेत? नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स किती असणार आहेत? नंबर ऑफ प्रिन्सिपल म्हणायचं नाही, तर नंबर ऑफ सोल्युशन्स. ह्याचं उत्तर काढायचं कसं ते जरा बघा. आता याचं उत्तर मी डायग्रॅमॅटिक देण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांगा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. तर डायग्रॅमच्या आधारे उत्तर आपला पटकन येतात, कारण आपण CETचे प्रश्न देतोय, कमी वेळात उत्तर काढायला पाहिजे. काय प्रश्न दिला आहे बघा बरं? sin of x = 1/2. साईनची कोणती व्हॅल्यू 1/2 येते माहिती आहे? अहो, sin 30 म्हणजे बघा 30 डिग्री इथं अँगल आहे बघा. आणि अशा रीतीनं एक उत्तर तयार झालं. किती डिग्री? 30 डिग्री.
बरोबर आहे, 30 डिग्री झालं. पण आपला ASCC नियमानुसार बघा, ASCC नियमानुसार हे साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू हाफ आली. आता तुम्हाला सांगितलं किती हाफ व्हॅल्यू. पण समजा जॉमेट्रीच्या नियमानुसार इथं 30 डिग्री आहे, इथून असं उलट 30 डिग्रीच येणार आहे. बघा इथं सिमेट्री म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल 150 येणार आहे. कारण 150 इकडे 30 आहे ना, इकडे बी 30. मग इकडं टोटल 180तून 30 गेलं 150. इथून इथपर्यंत अँगल 150. मग इथं सुद्धा इकडं 1/2 इकडं सुद्धा 1/2च असतं. +1/2 इकडं सुद्धा +1/2. कारण क्वाड्रंट पहिला पॉझिटिव्ह व्हॅल्यू, क्वाड्रंट दुसरा पॉझिटिव्ह व्हॅल्यू, बिकॉज ऑल व्हॅल्यूज आर अबाव ऑन द पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. मला सांगा sin x = 1/2. व्हॉट इज x? प्रिन्सिपल सोल्युशन सांगतोय बरं का. किती असणार आहे? इकडं बी 1/2 असणार आहे बरं का. इकडेही 1/2 असणार आहे. पण इकडं मायनस असणार आहे, इथं मायनस असणार आहे. कारण आपला साइन हा पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंटमध्ये असतो, साइन पॉझिटिव्ह दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असतो, साइन निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह व्हॅल्यू, इकडं निगेटिव्ह व्हॅल्यू इकडं सुद्धा दाखवलेले आहे. आता मला काय सांगायचं आहे बघा, sin x = 1/2. येस. मग इथं 1/2 इथं 1/2. क्वाड्रंट पहिल्यामधलं उत्तर 30 डिग्री म्हणजे काय π/6 हे उत्तर आलं. आणि क्वाड्रंट दुसरा हे 150 सांगितलेलं आहे म्हणजे π-π/6 म्हणजे किती आलं बघा, π/6. 6 म्हणजे 5 π/6. म्हणजे साइन ऑफ x = 1/2 याची आन्सर्स इथं दिसत आहेत बघा, इथं आणि इथं. पण एक रोटेशन आपण काढलं बघा, व्यवस्थित बघा. इथून इथपर्यंत 0 to 2π या दरम्यान प्रिन्सिपल सोल्युशन किती दिसत आहेत बघा. इथे एक दिसते आणि इथे एक दिसते. पण प्रश्न काय विचारला आहे, 0 to किती 3π. बघा इथं 0, इथं π, इथं पुन्हा 2π आणि इथं पुन्हा 3π. म्हणजे अजून एक रोटेशन करून इथं जावा. आता नंबर ऑफ सोल्युशन्स काय होतील? एक रोटेशन काढताना इथे एक नंबर तयार झाला, इथे एक सोल्युशन तयार झालं. दुसरं रोटेशन काढताना इथे आणि इथं तयार होणार आहे. म्हणजे किती प्रिन्सिपल सोल्युशन झाली बघा बरं. ही 2 आणि ही 2 किती झाले? नंबर ऑफ सोल्युशन्स 4 तयार झाले. आणि ऑप्शन डी याचं उत्तर करेक्ट असणार आहे, नंबर ऑफ सोल्युशन्स. असा प्रश्न. पण नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन शब्द असता तर अर्थातच इथला इंटरव्हल काय झाला असता, 2π असा सांगितलेला असता. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, द नंबर ऑफ सोल्युशन ऑफ सेम इन द इंटरव्हल 0 to π. सांगा बरं, डायग्रॅमकडे बघून सांगा. डायग्रॅम कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर पुन्हा काढतो डायग्रॅम, जरा व्यवस्थित बघा जरा. बघा इथं 0, इथं π/2 π, 0 to π. येस. आणि प्रश्न काय विचारला आहे, sin x = हाफ. बघा इथं 30 डिग्री आहे, हाफ व्हॅल्यू आली. इथं सुद्धा हाफ व्हॅल्यू आली. मग प्रिन्सिपल सोल्युशन इथे एक तयार झालं, इथे एक तयार झालं. नंबर ऑफ सोल्युशन 2. किती इंटरव्हल 0 to π दरम्यान किती नंबर ऑफ सोल्युशन्स 2. समजा प्रश्न असा विचारला 0 to π/2 याच्या दरम्यान नंबर ऑफ सोल्युशन 0 to π/2 म्हणजे फक्त एवढंच विचारलंय म्हणजे काय करणार आहे, एकच प्रिन्सिपल सोल्युशन. लक्षात आलं का? समजा एक प्रश्न असा विचारला 0 to 6π याच्या दरम्यानचे प्रिन्सिपल सोल्युशन सांगा बरं. 0 to 6π आणि प्रश्न हाच, sin x = 1/2. बघा 1/2 मी थोडक्यात 1/2 दिसतंय, एक उत्तर इथं दिसतंय, एक उत्तर इथं दिसतंय. आता नंबर ऑफ रोटेशन्स तुम्ही ठरवा. बघा स्टार्ट फ्रॉम दिस. इथं 0, इथं काय π, नंतर इथं 2π, म्हणजे आत्ताशी काय झालं तुमचं, एक रोटेशन पूर्ण झालं 0 to 2π. नंतर इथं 3π, इथं 4π, नंतर इथं 5π आणि नंतर इथं 6π. आता व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न आहे 0 to 6π रोटेशन काउंट करा. राऊंड किती झाले बघा बरं. हा पहिला राऊंड, हा दुसरा राऊंड, हा तिसरा राऊंड. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ सोल्युशन्स किती असणार आहे, 6 असतील.
आणि अशा रीतीनं प्रिन्सिपल सोल्युशन अशी प्रिन्सिपल म्हणता येणार आहे, तर नंबर ऑफ सोल्युशन्स असे असू शकतात. असले प्रश्न जरा वेगळ्या स्वरूपातले आहेत, कारण तुमच्या सिलेबसला 0 to 2 एवढंच आहे. पण जर असं पुढचं विचारलं तरी येत नाही असं म्हणायचं नाही. तर प्रिन्सिपल सोल्युशन अशा स्वरूपात तुम्हाला काढता यायला पाहिजे. ओके, आता मी एक प्रश्न देणार आहे, तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन किती असतील तर ठरवायचं आहे. बघा जरा, प्रिन्सिपल सोल्युशन किंवा नंबर ऑफ सोल्युशन्स बघा. नंबर ऑफ सोल्युशन ऑफ tan of x equal to -1 in the interval बघा 0 to 5 pi r. ऑप्शन नंबर 1 A B C आणि D. ऑप्शन नंबर 1. आता मला सांगा tan x, सगळं लक्ष इकडं पाहिजे. tan x इक्वल टू -1 बघा बरं. tan x इक्वल टू -1. tan निगेटिव्ह कुठं कुठं असतं सांगा. आपला ASTC रूल चेक करा जरा इकडं. इथं x ॲक्सिस, इथं y ॲक्सिस. यस, हां, टॅनच्या व्हॅल्यू निगेटिव्ह क्वाड्रंट नंबर इथं असणार आहे आणि क्वाड्रंट नंबर इथं. क्वाड्रंट नंबर कुठला? चौथा. एवढं तरी उत्तर आहे. आता इथं इंटरव्हल काय सांगितलं बघा, 0 to pi. इथून स्टार्ट करतो, इथं 0 डिग्री, इथून इथपर्यंत पाय, इथून इथपर्यंत 2 pi, इथून इथपर्यंत 3 pi, इथून इथपर्यंत 4 pi, इथून इथपर्यंत 5 pi. स्टॉप. बघा 5 pi पर्यंत सांगितले. येस, आता हे रोटेशन चेक करा बरं, कुठं कुठं आहे. इथं किती दिसत आहेत बघा. समजा एक लाईन अशी काढली, एक लाईन अशी काढली. येस, आता ही जी लाईन कुठं कुठं इंटरसेक्ट करते बघा. इथं कट करते, इथं कट करते, इथं कट करते. 1 2 3 ही सोल्युशन झाली. इथं 4 आणि 5. तर नंबर ऑफ सोल्युशन्स इथं काय असतील? 5 असतील. इथं समजा 4 असतील, इथं 3 असतील, इथं काहीतरी 1 असतील. तर नंबर ऑफ सोल्युशन्स काढायचं टेक्निक लक्षात आलं का? तर हे जे तुमचा इंटरवल जो आहे तो डिसाईड करण्यासाठी हा जो आहे ना, हा चार्ट अतिशय तुम्हाला उपयोगी पडणार आहे. याच्या आधारे नंबर ऑफ सोल्युशन्स आपणाला काढता येऊ शकतात. ओके, आता हे फक्त आपण मागापासून प्रिन्सिपल सोल्युशनच्या बाबतीत आपण सगळे बारकाई तुम्हाला मी सांगितलेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला जनरल सोल्युशनच्या बाबतीत जे रूल्स आहेत तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. समजा sin θ इक्वल टू 0. व्हॉट इज जनरल सोल्युशन ऑफ θ? θ इक्वल टू वॉट? n pi. याच्याविषयी तुम्हाला माहीत पाहिजे. n बिलॉंग्स टू z. हा पहिला. नंबर 2, कॉस ऑफ θ इक्वल टू 0 ज्या वेळेस असेल त्याच्या वेळेस θ इक्वल टू वॉट? टू n प्लस 1 पाय बाय 2. n बिलॉंग्स टू इंटिजर. अशा रीतीने ही प्रिन्सिपल सोल्युशन. नंबर 3, tan ऑफ θ इक्वल टू 0, पुन्हा θ इक्वल टू n पाय, n बिलॉंग्स टू इंटिजर. तर ह्या पद्धतीनं हे उत्तर असते. नंबर 4, कॉट ऑफ θ इक्वल टू 0, प्रिन्सिपल सोल्युशन θ इक्वल टू 2n प्लस 1 पाय बाय 2, n बिलॉंग्स टू वॉट? z. कॉटची प्रिन्सिपल सोल्युशन आणि कॉसची समान असणार आहेत, बरोबर आहे. टॅनची आणि कॉसची समान असणार आहेत. पण सेक ऑफ θ 0, कोसेक ऑफ θ 0 याची व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. आत्ता जे सांगितलं हा चार्ट व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला माहीत आहे सेकची व्हॅल्यू आणि कोसेकची व्हॅल्यू कधीच 0 असत नाही. सेकच्या व्हॅल्यू 1पेक्षा जास्त व्हॅल्यू असतात, -1पेक्षा लेस असतात. आणि कोसेक थिटाची व्हॅल्यूसुद्धा 1पेक्षा जास्त आणि -1पेक्षा लेस असतात. पण ह्या बाकी सगळ्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू जनरल सोल्युशन, ह्याची जनरल सोल्युशन, ह्याची जनरल सोल्युशन बघा. ह्याचं 0 असताना, ह्याचं 0 असताना हे n पायचा अर्थ x ॲक्सिसवरील अँगल्स. बघा मी इथं लिहितो. साईनच्या व्हॅल्यू 0 कधी असतात तर x ॲक्सिसवरचे अँगल. कॉसच्या व्हॅल्यू कधी असतात तर y ॲक्सिसवरील अँगल असताना कॉसच्या सगळ्या व्हॅल्यू 0. टॅन पुन्हा x ॲक्सिसवरचे अँगल्स असताना 0. कॉटच्या व्हॅल्यू पुन्हा x ॲक्सिसवरचे अँगल्स असताना कॉटची व्हॅल्यू y ॲक्सिसवरचे अँगल. ओके, आणि हे जे पॉईंट सांगितलेले आहे हे पॉईंट व्यवस्थित तुम्ही रेफर करा. तुमच्याजवळ पुस्तक आहे तर त्याच्या आधारे तुम्हाला
ह्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता येऊ शकतील. तर आपण प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. आता 1 बाय 1 मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेतले असते तर लिमिटेड मर्यादित झाले असते, पण आपण जे ओव्हरऑल रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू मागापासून बघतोय तर त्याचा फायदा निश्चितच असा आपल्याला मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे प्रिन्सिपल सोल्युशन अशी आहेत बघा. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असताना कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असताना आणि टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असताना सगळ्यासाठी थीटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. बरेचशी एक्झाम्पल यावर आधारित असतात. हा एक पार्ट आहे. आणि याच्यानंतर फक्त दोन्ही बाजूला साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा असताना पुढं कॉस ऑफ थीटा इक्वल टू कॉस ऑफ अल्फा असताना टॅन ऑफ थीटा इक्वल टू टॅन ऑफ अल्फा असताना ह्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे थीटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 रेस टू अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. अशा स्वरूपातील प्रिन्सिपल सोल्युशन कुणासाठी आहे, जनरल सोल्युशन कुणासाठी आहे, हे साइन थीटा इक्वल टू साइन अल्फासाठी आहे. ह्याची जनरल सोल्युशनसाठी हे मी सांगितलेलंच आहे, कंबाईन सगळ्यांचं एकसारखंच आहे. इथं थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, इथं एन बिलॉंग्स टू झेड आणि लास्ट टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा, थीटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. आणि अशा रीतीनं हे 1 2 3 4 5 6 आणि मगाशी 3 सांगितलेले आहेत. हे सगळे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि सगळ्या प्रकारचे जे सोल्युशन असतील जनरल सोल्युशन जर काढायला सांगितली आपल्याला या फॉर्ममध्ये यावं लागतं आणि मग ठरवावं लागतं की त्याचं जनरल सोल्युशन काय आहे ते. तुम्ही थेअरीचा अभ्यास करताना असल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली होती. एक प्रश्न आपण इथं आता बघणार आहोत आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला कसा विचार करायला पाहिजे हे आपण आता इथं बघणार आहे. ओके, बघा जरा प्रश्न असा आहे. दी जनरल सोल्युशन ऑफ 4 cos square x is equal to 1 is, and options are x equal to n pi plus minus pi by 6 n belongs to integer. पुढं x equal to n pi plus minus pi by 4 n belongs to integer. नंतर x equal to n pi plus minus pi by 3 n belongs to z आणि d x equal to 2n pi plus minus pi by 3 n belongs to integer. बघा जरा हा म्हणजे इथं ABCD ऑप्शन्स बघूनच मुलांना वाटतं हे आपल्याला काय जमणार नाही, पण हे बघा जरा विचार करा. 4 cos square x equal to 1 आणि आत्ताच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं बघा, cos square theta equal to cos square alpha. जर असं असेल तर याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय असतं ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. cos square theta equal to cos square alpha. आता काय करा, cos square x equal to 1 बाय काय 4 इथं आलेलं आहे इकडं पाठवून, म्हणजे यामध्ये रूपांतर करायचा प्रयत्न. इकडं cos square आहे, इकडं सुद्धा cos square आहे, इकडं cos square इकडं cos square अजून नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे, cos square x equal to 1/2 चा स्क्वेअर असं तयार होईल. cos square x equal to इथं कॉसची कोणती व्हॅल्यू 1/2 असते, कॉस 60ची व्हॅल्यू, कॉस म्हणजे 60ची व्हॅल्यू म्हणजे पाय बाय 3 आणि त्याचा इथं काय होणार आहे स्क्वेअर. आता मला सांगा बरं, म्हणजे थोडक्यात cos square x equal to cos square काय पाय बाय 3 आणि हा जो फॉर्म्युला आहे ना बघा बरं या स्वरूपात बसला का नाही, दोन्ही बाजूला cos स्क्वेअरची निर्मिती झालेली आहे. आणि जर असं असेल तर उत्तर असतं थीटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. तर व्हॉट इज थीटा, थीटा म्हणजे तुमचा एक्स इक्वल टू काय एन पाय ॲज इट इज प्लस मायनस किती पाय बाय 3. आणि हे उत्तर कुठं आहे शोधा बरं यामध्ये, बघा सी ऑप्शनमध्ये असं उत्तर आहे. म्हणजे मी मगाशी जे बेसिक फॉर्म्युला सांगितलं त्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये हे जे दिलेलं आहे ना हे तुम्हाला असं कन्वर्ट करता यायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्याचं कन्वर्ट करता येते त्यांना जनरल सोल्युशन काढणं अजिबात अवघड नाही.
तर हा प्रश्न कसा सोडवला आहे जरा विचार करा. आणि अशा स्वरूपातली अनेक एक्झाम्पल जी आहेत ती एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. तर या स्वरूपात किंवा आपल्या पुस्तकमध्ये टेक्स्टबुकमध्ये रेफरन्स बुकमध्ये या टाईपचे बघा अनेक एक्झाम्पल असतील. काही करून या फॉर्ममध्ये यायचं आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सिमिलर टाईप एक्झाम्पल्स कलेक्ट करा आणि ह्याच्या प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनच्या बाबतीत आत्ताचा पाठ आपण इथं मी पूर्ण करत आहे. ओके. आता इथं ट्रिग्नॉमेट्रीचं मागच्या वेळेस आपण काय वेळेला इनवर्सवरची एक्झाम्पल बघितली. त्याच्या अगोदर जे व्हिडिओ बनवले ते 11th स्टँडर्डवरती कंपाऊंड अँगल, डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले अशावरती बनवलेले होते. आता फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. जर तुमच्या CETला एखादा प्रश्न विचारला तर यावर बेस असणाराच एखादा प्रश्न असणार आहे याची जाणीव तुम्हाला असू द्या. तुमच्याजवळ असणारे टेक्स्टबुक जे 11वीचे आहेत आणि 12वीचे आहेत साईड बाय साईड ते टेक्स्टबुकच्या पेजवर सोडवून दिलेली एक्झाम्पल आहेत ना सॉल्व एक्झाम्पल तीसुद्धा व्यवस्थित बघा कारण त्यातलेसुद्धा एका दुसरा जे प्रॉब्लेम आहेत ते विचारू शकतात. दुसरं म्हणजे यावर्षी जो सिलॅबस जो बदललेला आहे कुणाचा 11वीचा जर गेल्या वर्षी पुस्तक बदललेले आहेत आत्ता 12वीचा बदलले आहेत त्यासुद्धा टेक्स्टबुकमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टॉपिकवरचे दिले आहेत तेही तुमच्या हाताखालून जाऊ द्या कारण ती जी बोर्डचे जे पॅनल असतं त्या लोकांनी बनवलेले असतात आणि त्यातले प्रश्न शक्यता आहे की तुमचं दुर्लक्ष होतं कारण तुम्ही 12वी पास आउट होऊन आता तुम्ही एक्झाम देणार आहे. पण नवीन जे पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत त्यातलेसुद्धा मल्टिपल चॉईस कुठले आहेत ते बघा जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला सुटतील याची मला खात्री आहे. आता इथं ट्रिग्नॉमेट्रीचा पाठ आपण इथं पूर्ण करतो आहे. पुढचा ज्यावेळेस व्हिडिओ बनवला तो दुसरा वेगळा टॉपिक आपण घेऊन त्याचं फास्ट रिव्हिजन माझा मी पूर्ण करणार आहे. सगळ्यात पुढचा म्हणजे स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे तो आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्याच्यावरती आपण एक फोकस करूया की त्याच्यावर आपला आधार व्हिडिओ बनवणार आहे ते व्यवस्थित आहे का त्याच्यावरच्या आधारित निश्चितच 1 किंवा 2 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ओके. ते झाल्यानंतर आपण व्हेक्टर 3D जिओमेट्री लाईन प्लेन हा अतिशय मेजर पार्ट आपण त्याच्यावरसुद्धा आपण बनवणार आहोत. तर विद्यार्थी मित्र व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुमचा अभ्यास आतापर्यंत झालेला आहे परंतु फास्ट ट्रॅक हा जो कोर्स आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा याची रिव्हिजन माझा निश्चितच फायदा होणार आहे. इथं थांबतोय. धन्यवाद.